रोखठोक, बेधडक आणि नेमक्या घडामोडींचा अचूक वेध घेणारं एकमेव विजनरी बातमीपत्र विन टीव्ही मराठी। निलेवाडी चिकुर्डे पूल रस्त्याचा प्रश्न पेटला, ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा। स्वातंत्र्यदिनी बेमुदत उपोषण सुरू। हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी ते चिकुर्डे धरण या मार्गावरील पूल आणि रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रश्न अखेर पेटला आहे। वारंवार मागणी करूनही ठोस कार्यवाही होत नसल्याच्या निषेधार्थ निलेवाडी ग्रामस्थांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट पासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे। वारणा नदीला पूर आला की निलेवाडी गावाचा बाहेरील जगाशी संपर्क तुटतो। त्यामुळे नागरिक, शालेय विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी आणि महिलांना जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते। पुराच्या पाण्यातून ये-जा करताना जीवितासह शेती आणि घरांचेही नुकसान होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। 2019 आणि 2021च्या महापुरानंतर पूल आणि रस्ता उभारण्याचे आश्वासन देण्यात आले होते। मात्र वर्षे उलटूनही प्रश्न जैसे थेच असल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे। जिल्हाधिकारी आणि शासनाकडे वारंवार निवेदने देऊनही ठोस निर्णय न झाल्याने अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे। गावातील 4थ्या ओढ्यावर दोन्ही बाजूंनी भरावासह पूल उभारावा, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून चिकुर्डे पुलापर्यंतचा रस्ता तातडीने पूर्ण करावा या ग्रामस्थांच्या प्रमुख मागण्या आहेत। दरम्यान उपोषण मागे घेण्यासाठी हातकणंगलेचे आमदार अशोकराव माने, तहसीलदार सुशील बेल्हेकर, मंडल अधिकारी शैलेश कोईंगडे, तलाठी अमित लाड, जिल्हा परिषद सदस्य शुभांगी कुंभार आणि पंचायत समिती सदस्य भारत पाटील यांच्यासह मान्यवरांनी आंदोलनस्थळी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली। वरिष्ठ पातळीवर चर्चा करून रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले। तसेच जिल्हाधिकारी विजय राठोड यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला असता सोमवारी या संदर्भात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल अशी माहिती तहसीलदारांमार्फत देण्यात आली। मात्र रस्त्याच्या मंजुरीबाबत अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नसल्याने उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला। या आंदोलनात सरपंच माणिक घाडगे, उपसरपंच शहाजी बोरगे, बाजार समितीचे माजी सदस्य सुभाष भापकर, शेतकरी संघटनेचे नेते वैभव कांबळे, शिवाजी माने, पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी सिद्ध, जुने पारगावचे सरपंच बाळासो मोरे, माजी उपसरपंच नितीन हुजरे, बाळासो सूर्यवंशी, बाबासो शिंदे, राजेंद्र मोहिते, बाजीराव शेळके, दीपक जाधव यांच्यासह महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। निलेवाडी चिकुर्डे पूल आणि रस्त्याचा प्रश्न तातडीने मार्गी लागला नाही तर ठोस निर्णय होईपर्यंत हे बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। त्यामुळे आता प्रशासन या आंदोलनाची किती गांभीर्याने दखल घेते आणि सोमवारी होणाऱ्या बैठकीत काय निर्णय होतो याकडे निलेवाडी ग्रामस्थांसह संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे। विन टीव्ही मराठीसाठी वारणा नगरहून बाबासाहेब कावळे। निलेवाडी रस्ता आणि ब्रिज होण्यासाठी आज आम्ही बेमुदत उपोषण जाहीर केलेलं आहे। त्याप्रमाणे आम्ही आमच्या उपोषणावर जोपर्यंत आमच्या म्हणजे आमच्या इस्टिमेटला मंजुरी मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण बेमुदत करणार आहेत। त्यामध्ये कुठलाही व्यक्ती जरी आला तर त्याला आम्ही भीक घालणार नाही। आम्ही आमच्या मतावर ठाम आहे। तरी शासनानं आमचा लवकरात लवकर प्रश्न सोडवावा ही आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं सर्वांना आश्वासन दिलं होतं। पण काय करायचं, हे गेंड्याच्या कातडीचं सरकार हे फक्त आश्वासन देतंय। आता आपण आज उपोषणाला सुरुवात केलेली आहे। त्या ठिकाणी शासकीय अधिकारी कोणी आले, लेखी आपण पत्र घेतल्याशिवाय उपोषण सोडायचं नाही। तुम्हाला कितीही विनंत्या करू द्या, तुम्ही बघितलंय अमृतनगर ते निलेवाडीच्या रस्त्याच्या वेळेला प्रत्येक वेळेला वैभव साहेब अगदी हिरिरीनं भाग घ्यायचे त्यावेळेला, तर लेखी आश्वासन प्रत्येक वेळेला घेतल्यानंतरच आम्ही ते उपोषण सोडलेलं आहे। अशा पद्धतीचं तुम्ही हे आज सुरुवात केलेली आहे उपोषणला। नवे पारगाव, जुने पारगाव या गावाच्या वतीनं तुम्हाला मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा देतो। गेली कित्येक वर्ष हे महापूरग्रस्त गाव असून पुनर्वसनाचा एक प्रश्न आहे। त्यातून सुद्धा एक रस्ता चांगला व्हावा। दरवर्षी पूर आल्यावर जनावर, माणसं सुरक्षितपणे बाहेर जाण्यासाठी चांगला रस्ता असावा, त्या ओढ्यावर ब्रिज असावं
अशी एक मागणी आपली ग्रामस्थांची, निलेवाडी ग्रामस्थांची सातत्याने शासनाकडे आहे. तरी पण हे शासन अजून आजपर्यंत या गोष्टीकडे दुर्लक्ष करते. शेवटी हा बेमुदत आमरण उपोषणाचा जो आपण निर्णय घेतला आणि त्यावेळी तरी शासनाला जाग येते का नाही आपण ते बघणं आता गरजेचं आहे. की दर वर्षी आम्हाला बोटीतून बाहेर काढायच्या ऐवजी आमची जनावरं म्हणा, बाकीचं हे जे आहे ते कशातून आम्ही बाहेर काढणार, तर ते सर्व पुराच्या वेळेला बाहेर निघण्यासाठी, ग्रामस्थांना बाहेर काढण्यासाठी, जनावरांना बाहेर निघण्यासाठी एका बाजूने जो रस्ता आहे तो रस्ता या ठिकाणी ओढ्यावरील ब्रिजचं होणं गरजेचं आहे आणि त्यासाठीची बऱ्याच दिवसांची मागणी आहे. आणि वारंवार या ठिकाणी ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी आणि शासनाला भेटते, परंतु याकडं दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून आम्हाला नाईलाज असल्यानं आज हा राष्ट्रीय सण आहे. राष्ट्रीय सणाचा खरं म्हणजे सर्व देशभर या ठिकाणी आनंदोत्सव साजरा केला जातोय, पण आम्हाला मात्र निलेवाडीकरांना हा आनंदाने साजरा करता येईना झालाय. शासनाच्या या अडबुटेपणामुळं आणि दुर्लक्षणामुळं आज आम्हाला या ठिकाणी संपूर्ण निलेवाडी ग्रामस्थांना 15 ऑगस्ट पासून या ठिकाणी उपोषणाला बसावं लागतंय. की या शासनाचं जिल्हाधिकारी खराब असल्यामुळे दरवर्षी गाडीचं काम करायला लागते. रस्ता खराब असल्यामुळे यायला याच्या अडचण होत्या. रहदारी असून या रस्त्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. आम्हाला कळतंय असं हा रस्ता कधी झालेला नाही. खूप खड्डे पडलेले आहेत या रस्त्याला, त्यामुळे गाडीची काम चालू नसते. लवकरात लवकर रस्ता व्हावा. विन टीव्ही मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.